हॅलो आणि गुड मॉर्निंग। तर मी आज बनवणार आहे मटार आणि बटाट्याची भाजी। तर मला क्विक बनवायची आणि माझ्याकडे मेथीची भाजी निवडलेली नव्हती, त्यामुळे मग मी असा प्लॅन केला की मी मटार आणि पोटॅटोची भाजी बनवेल आणि खूप लवकर होते। तर मी त्यासाठी पोटॅटो घेतलेले आहेत 3 आणि स्मॅश केलेत ते अशा प्रकारे। आणि इथे घेतले मटार, लसूण मी ठेचून घेतला एक कांडी आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि खूप क्विक बनते ही भाजी, जास्त वेळ देखील लागत नाही। फक्त तुम्हाला पोटॅटो बॉईल करून घ्यावे लागतील पहिले आणि मग त्यानंतर कट नाही करायचे, अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे पोटॅटो। फोडणीसाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलंय आणि मी त्याच्यामध्ये मोहरी घालेन आणि मोहरी घातली की त्यानंतर थोडा वेळ थांबेल, कारण मोहरी तडतडायला वेळ लागतो, अदरवाईज मोहरी कच्ची राहते। तर मग त्यामध्ये त्यानंतर मी जिरं घालून देईन, माझं ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या देखील मी त्याच्यामध्येच परतून घेईल आणि थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये मी लगेच हळद घालून घेईल आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये मी जो स्मॅश करून ठेवला होता पोटॅटो तो घालून घेईल। तुम्ही स्मॅश करायचा आहे, जास्त स्मॅश नाही करायचा आहे, अल्लात म्हणजे थोडं वरच्यावर स्मॅश करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये मी मटार घालून घेतलेत आणि मी हे चांगलं हलवून घेईल आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी देखील घालेल, जेणेकरून ते शिजणार नाही पण त्याची ग्रेव्ही थिक होईल पाण्याने। आणि पसारा आवरते आणि मग त्यानंतर मी झाडून वगैरे घेईल आणि मग मी क्लिनिंग करेल आणि आंघोळ झाली की देवपूजा देखील करायची। आणि आता हे मी 1.5 तास तरी लागेल मला, आता 8:30 वाजलेले आलेले आहेत, आता 10 वाजेपर्यंत आवरेलच माझं। चला तर मग आवरूयात सगळं। हॅलो, तर माझं आता फक्त झाडून झालेलं आहे, म्हणजे मी सगळं घरातलं झाडून वगैरे घेतलेलं आहे। पण मला आज काय करायचं की माझ्या किचनचं मला डीप क्लिनिंग करायचं आहे, म्हणजे मी एव्हरी वीकला करते। मी खरं बोलते की मी एव्हरीडे नाही करत डीप क्लिनिंग। जेव्हा मी म्हणजे किचनच्या फ्लोअरचं करते तेव्हा मी वीकली करते एकदा। मी तसं मी पुसून घेते फरशी, एव्हरीडे माझी क्लिनिंग असते बाकीच्या रूम्स सोबतच। परंतु जेव्हा मला डीप क्लिनिंग करायचं असतं, म्हणजे डीप क्लिनिंग का करायचं असतं, कारण जेव्हा आपण इथे कुकिंग करतो तेव्हा खूप सारे पदार्थ म्हणजे खाली सांडत राहतं, काही असं असतं की ते निघत नाही फरशीचं। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय की पाणी टाकायचं फरशीवरती फक्त, आणि जो काही कचरा जिथे तुमचा हात जात नाही, शक्यतो फ्रीजच्या खाली तुमचा झाडू वगैरे जरी गेला तरी तुमचा हात वगैरे जात नाही, काही काही वस्तू अडकून राहतात तिथे। तर मग त्याच्यासाठी परत माझा जो गॅस कुकर आहे तो खूप मोठा आहे, तर त्याच्या मागे मला हात नाही जात माझा, म्हणजे झाडूने जरी गेला तरी थोडंफार राहतच चिकटून। मग मी काय करते की मी वीकली खूप सारं पाणी घेते आणि सगळीकडून टाकून घेते खाली, आणि इथे खाली पाणी ड्रेन होण्यासाठी सुद्धा जागा आहे, तुम्ही पाहू शकता, मी दाखवते। इथे खाली पाणी जाण्यासाठी देखील जागा आहे, तर मग इथून सगळं पाणी निघून जातं। आणि एक 5-6 महिन्यांनी मी काय करते की ते क्लोरॉक्स वगैरे पण टाकत असते आणि त्याने घासून काढत असते फरशी। परंतु मला एव्हरी वीक नाही पॉसिबल होत आणि कोणालाच नाही होत, कारण घरातली एवढी छोटी छोटी कामं असतात। असं मी जरी व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी स्किप केल्या तरी ती अशी काही कामं आहेत की ती करावीच लागतात, त्याशिवाय सुटका नसते आणि एका व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं नाही दाखवू शकत। तर मग एव्हरीडे मी जे काही वेगळं वेगळं करत असते तर ते मी टाकत असते। तर मी आज पुन्हा फरशी क्लिनिंग करणार आहे आणि मी मागच्या वीकेंडला केली होती, तर आता बरेच दिवस झाले, तर मला आज आठवण आली
की आता केलीच पाहिजे, कारण ना स्टिकी लागायला सुरुवात होते, कोपऱ्यांमध्ये काही ना काही राहतं. तर मी अशा प्रकारे खूप सारं पाणी घेते आणि फ्लोअरला फक्त टाकून घ्यायचंय ते. आणि त्या पिशवीमध्ये माझे प्लास्टिकच्या पिशव्या असतात छोट्या छोट्या. जेव्हा पण मी काही सामान घेऊन येते तर त्या प्लास्टिकच्या पिशव्या मी त्या पिशवीमध्ये काढून ठेवत असते. आणि मला त्या पिशव्या सगळ्या फोल्ड करायच्यात, पण मला आता वेळच भेटत नाही, कारण एवढं बिझी असतं. सारखं हे झालं का ते काम चालूच असतं, संपत नाही काम. परंतु तरी वेळात वेळ काढून ते करायलाच लागेल, कारण ती पिशवी खूप फुल भरली आहे. आणि इथे माझी कांद्याची बास्केट आहे, जी इथे खाली असते, खाली ठेवलेली असते. तर ती देखील आता वरती ठेवून घेते आणि पाणी टाकून घेते फर्स्ट. आणि मग देवपूजा वगैरे देखील करायची. हॅलो, तर माझं सर्व काम आवरलेलं आहे घरातलं आणि आता वाजलेले आहेत 9:30. तर मग मी आता पूजाकडे जाणार आहे. जरा वेळ आम्हाला म्हणजे असं एकत्र तसंच टाइमपास थोडासा करू आणि मग पुन्हा घरी आल्यावरती पुन्हा घरातली राहिलेली कामं देखील करायची आहेत. तर दुपारच्या जेवणामध्ये मी एक पालकची चपाती घेतली, एक छोटा बाऊल भाजी असेल आणि इथे एक छोटा बाऊल दही देखील घेतलेला आहे. तर मी आता एवढंच खाईल. आणि आता वाजलेले आहेत 12:15. तर मी 3 वाजता स्मूथी करेन. तर मी आत्ताच पूजा करून आले, चेंज वगैरे केलं आणि आता मी निघाली प्राजक्ताकडे, कारण 2-3 दिवस झाले प्राजक्ताची माझी भेटच नाही झाली. तर अजून गाडगे यायला पाऊण तास आहे, म्हणजे जवळजवळ 1 तास म्हटलं तरी चालेल. तोपर्यंत जरा गप्पा मारतो आणि श्रव देखील उठलेली नाही अजून. आणि मी चालली आता गार्गीला आणायला. आता गार्गी येईल थोड्या वेळाने आणि त्यानंतर मग तिचं जेवण वगैरे, आणि आज खूप सारी कामं देखील आहेत. आणि गार्गी आलेली आहे स्कूलमध्ये आणि तिने ड्रेस चेंज नाही केला अजून. गार्गी ड्रेस कधी चेंज करणार? आत्ता? ओके. आणि आता तिचा ड्रेस वगैरे चेंज होईल, मग तिला जेवायला वगैरे घालते आणि तिला खायचे गुलाबजामुन. तिला खूप आवडतात. आल्याला मला पहिलं विचारलं की मग गुलाबजामुन खायचे, तर मग मी आता तिला देईल. आणि इथे मी सुकट काढून ठेवली आहे. मला सुकटीची चटणी बनवायची, म्हणजे सुकी चटणी बनवायची. तर मी तुम्हाला दाखवेन मी कशी बनवणार आहे. काही जास्त कांदा टोमॅटो वगैरे नाही घालणार आहे. मी सुकी चटणी बनवणार आहे. तर मी ती साफ करून घेतली आहे. आता मी फक्त बनवेन, कारण माझे मिस्टर लवकर येतात आणि मला क्लास देखील घ्यायचा आहे 4 ते 5. परत गार्गीला सोडायला देखील जायचं. तर मी आता कुकिंग करून ठेवते, म्हणजे भाज्या बनवून ठेवते आणि भाकरी मी माझे मिस्टर आल्यावर करेल, किंवा मला मध्ये वेळ भेटला तर त्या पिरियडमध्ये मी भाकरी करून देईल. जेव्हा पण तुम्ही सुकटीची चटणी करता त्यावेळी पहिल्यांदा तुम्ही सुकट कढईमध्ये घालून घ्या. सर्व सुकट कढईमध्ये आले की त्यानंतरच तेल घाला. नाहीतर काय होतं की तुम्ही आधी तेल घातलं आणि वरून सुकटीची चटणी टाकली की ते हलवलं नाही गेलं, कढई गरम असेल तर खाली जळू शकते. आणि तुम्हाला खाली करपू नये म्हणून एक 10 मिनटं तुम्हाला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. तेल घातल्यानंतर एक 10 ते 15, आणि एकदम स्मॉल, म्हणजे एकदम पण नाही, मीडियम गॅसवर तुम्हाला भाजायचे आणि हलवत राहायचे, जेणेकरून आपली सुकट काळी नाही होणार. आणि एक 10 मिनटाने त्याच्यामध्ये थोडंसं तिखट घाला आणि मीठ घाला, आणि बाकी काही घालायची गरज नाही आहे. आणि पुन्हा एकदा थोडंसं हलवा, म्हणजे गॅस बंद करा. तुम्ही जेव्हा तिखट आणि मीठ घाला तेव्हा गॅस बंद करा आणि मग हलवा.
अशी सोलून घेतली. तर मला जिरी देखील लागणार आहे आणि फोडणीसाठी मला तेल लागणार आहे.